पृथ्वी तलावर अनसूया माता ह्या सर्वात सात्विक व पतिव्रता स्त्रिया आहेत, अशी स्तुती नारद मुनींनी लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या देवतांकडे केली. तिन्ही देवींना अनसूया मातेचा हेवा वाटला. तिघीही आपल्या पती ब्रह्मा, विष्णू, महेश यांच्याकडे गेल्या आणि अनसूया मातेची सत्वपरीक्षा घेण्यास सांगितले. तिन्ही देवांनी ब्राह्मण वेश धारण केला आणि अनसूया मातेकडे आले. अनसूया मातेने ब्राह्मण अतिथी पाहून त्यांचा यथासांग पाहुणचार केला आणि भोजन वाढले. देवतारूपी ब्राह्मणाने भोजनास साफ इन्कार केला. त्यांनी सांगितले, जर तू व्यवस्थित होऊन भोजन वाढलेस तरच आम्ही खाऊ. अनसूया माता विचारात पडल्या. त्यांनी पती सर्व प्रकार सांगितला. अत्रि मुनींनी अनसूया मातेस गंगोदक दिले व तिन्ही ब्राह्मणावर शिंपडण्यास सांगितले. गंगोदक शिंपडताच तिन्ही देव लहान लहान बालके झाली. लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती सत्वपरीक्षा घेण्यासाठी गेलेले पती परत आले नाहीत म्हणून चिंतित होत्या. त्या अनसूयेकडे आल्या. त्यांनी बालक रूपातील पती पाहिले. अनसूया मातेची त्यांनी माफी मागितली आणि पती मूळ रूपात परत करण्याची त्यांना विनंती केली. अनसूया मातेने परत त्या तिघांवर गंगोदक शिंपडले व त्यांना मूळ रूपात आणले. तिन्ही देव अनसूया मातेवर प्रसन्न झाले व वर मागण्यास सांगितले. तेव्हा अनसूया मातेने सांगितले की ब्रह्मा, विष्णू, महेश पुत्ररूपात माझ्या घरीच राहू दे. तिन्ही देव एकरूप झाले आणि दत्त रूपात माता अनसूयेपोटी जन्मास आले. अशा सात्विक व पतिव्रता नारी अनसूया मातेस माझे कोटी कोटी नमन. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.